दिनांक 29 जानेवारी रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक ठेवण्यात आली होती। या बैठकीला उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे अर्थात पालकमंत्री हे देखील उपस्थित होते। उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय मनीषा आव्हाळे यांना देखील तिथे पाचारण करण्यात आलं होतं। उल्हासनगर शहरातील ज्या काही समस्या असतील त्याबद्दल देखील त्यांची तिथे बैठक होती। सोबतच उल्हासनगर शहराची भारतीय जनता पक्षाचे आमदार कुमार आयलानी देखील त्या बैठकीला उपस्थित होते। उल्हासनगर शहरातील सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा जो मुद्दा आहे तो धोकादायक इमारतीचा। त्या धोकादायक इमारतीसाठी कशा प्रकारे उपाययोजना केली जावी आणि उल्हासनगर शहराची जी इमारत आहे, महानगरपालिकेची जी इमारत आहे ती पूर्णपणे धोकादायक झालेली आहे, तिचं पुनर्निर्माण करण्यासाठी काय उपाययोजना आहे आणि किती फंड लागणार अर्थात निधी किती लागणार आहे याबद्दल देखील चर्चा करण्यात आली। त्या प्रसंगी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी सन्माननीय आयुक्त साहेब यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर क्लस्टर योजना ही सुरू करा। सोबतच महानगरपालिकेची जी इमारत आहे त्याची जी नवीन पुनर्बांधणी करायची त्याच्यासाठी देखील आम्ही फंड देणार आहोत। युडी तर्फे तुम्हाला फंड देण्यात येईल। 3 वर्षाच्या आतमध्ये ती जी इमारत आहे ती पूर्णपणे उभी करण्यासाठी त्यांनी आदेश देखील देण्यात आलेले आहेत। उल्लासनगर धोखादायक बिल्डिंग के लिए साहब आपने भी बहुत कोशिश की, लेकिन अभी तक धोखादायक बिल्डिंग का जो अपने को चाहिए था ना, हाँ। जो हिसाब से जो अपने को क्या प्रीमियम और प्रीमियम, पैसे भरने का, हाँ। वो पैसे भरने का जो आपके हिसाब से उसका निर्णय हुआ है। हाँ, लेकिन निर्णय कारपोरेशन अभी तक डेव्हलपमेंट के लिए परमिशन नहीं दे रही। उल्हासनगर कोण आहे, आपण धोकादायक इमारती यांच्या ज्या पडत होत्या पावसाळ्यामध्ये किंवा कधी पण यासाठी आपण क्लस्टर केलं ते, आणि क्लस्टर केल्यानंतर यांची मागणी होती त्याप्रमाणे त्या क्लस्टरचा आकार पण कमी केला, छोटा केला ना, हाँ, बरोबर बरोबर। आणि उसका जो पैसे थे ते त्याचे रेडी रिकनर के 10% रेडी रेकनरच्या 10% आपण केलं, कारण पूर्वी निर्णय घेतला होता परंतु लोक पैसे भरू शकत नव्हते कारण ते परवडेबल नव्हते। मग आपण लोकांच्या मागणीनुसार लोकांना परवडतील असा निर्णय घेतला आहे। मग तो तुम्ही त्याचा हे करा ना, आपण निर्णय घेऊन झालोय। हा सर प्रक्रिया सुरू केलेली आहे सर आपण तुम्ही प्रक्रिया सुरू केली, तुम्हाला URP तयार करायला लागतील, क्लस्टर तयार यस सर यस सर जसं ठाणे महापालिकेने केले। तुम्ही कमिशनर एक माणूस तुमचा एक त्यांना द्या, यस सर त्यांना द्या, म्हणजे ते तिथं त्यांचं राबवतील, म्हणजे त्याला एक क्लस्टर तयार करतील त्या जागेच्या उपलब्धतेनुसार। म्हणजे काय होईल, यांचं हे उल्हासनगरच्या बिल्डिंग पडणं जे आहे हे सगळं जे आता कधी ना कधी सुरू करायला पाहिजे। त्यासाठी आपने जैसा जैसा बोला वैसा आपण उसमें डाल के बरोबर अभी शुरू करना चाहिए मैडम। सर मी आले सर, मी सुरू करते सर लगेच। उल्हासनगरचा गंभीर विषय येस सर लगेच सुरू करते। या प्रसंगी महत्वाची बाब ही होती की नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे वेगळे वक्तव्य करण्यासाठी जगप्रसिद्ध असलेले कुमार आयलानी यांनी सांगितले की जी इमारत आहे ती पूर्णपणे धोकादायक झालेली आहे आणि आयुक्त मॅडम ह्या नवीन आहेत, त्या देखील त्या इमारतीमध्ये बसतात। कदाचित आज ना उद्या कुठल्या तरी एखादी घटना घडू शकते असा त्यांनी उपस्थित वक्तव्य केल्यानंतर सगळ्यांनी हशा पिकला। परंतु यामध्ये त्याच महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आहेत, सोबतच पत्रकार देखील बसतात। कदाचित पत्रकारांच्या बद्दल कुमार आयलानी यांना कुठली माहिती नसणार आहे। उल्लासनगर की बिल्डिंग यूएमसी की कारपोरेशन की बिल्डिंग ही धोखादायक है, उसके लिए फंड्स चाहिए। ऐसा नहीं मैडम नहीं आई है और स्टाफ बैठे हैं, पहले से डीपीडीसी बिल्डिंग के लिए जो धोखादायक है कारपोरेशन को पूरा स्टाफ रहता है 500-700, कभी भी गिर जाएगी तो मैडम भी नहीं है, दूसरे स्टाफ भी बैठे हैं, उसके लिए थोड़ा सोचिए, थोड़ा रिडेवलपमेंट के लिए फंड दीजिए कारपोरेशन आपण स्ट्रक्चरल ऑडिट पण केलेलं आहे सर। ही एक खेदाची बाब आहे। महत्वाची बाब हीच आहे की जरी ही इमारत धोकादायक झाली असली तरी पण तुम्ही गेले 10 वर्ष झाले या महानगरपालिकेच्या अंतर्गत तुम्ही तुमचा हा विकास करू शकता आला असता, पण तुम्ही विकास केला नाही। फक्त बैठकी घेणे हेच त्यांचं कार्य आहे का? चांगली गोष्ट ही आहे यामध्ये की सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की आम्ही फंड देणार आहोत आणि नवीन आयुक्त यांनी देखील आता त्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि खरंच उल्लेखनीय बाब आहे। येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर शहराचा विकास होईल हा वेगळा भाग आहे, परंतु इच्छाशक्ती हा देखील एक प्रश्न असतो। त्यामुळेच आता नवीन आयुक्त जे आहेत त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती आहे, ते काम करू शकतात असं देखील त्यांनी आता दाखवलेलं आहे। प्रस्ताव पाठवलेला आहे सर,
पण गरज आहे सर, खूप बिकट अवस्था झालेली आहे सर बिल्डिंगची. इमरजेंसी है साहब, वो उसके लिए कैसे भी करेंगे? म्हणजे ग्रामपंचायतीची इमारत हो धोकादायक सर, आहे. हो सर, धोकादायक आहे सर. सर कॉलम मध्ये क्रॅक गेलेले आहेत सर. तर अतिशय म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला मग तुम्ही ती आता पाडली पाहिजे. हो सर, त्याच्यासाठी आम्ही तुम्ही प्रस्ताव तयार केलाय का? प्रस्ताव तयार केलेला आहे. मागच्या वेळेस प्राथमिक प्रस्ताव आपण सादर पण केला होता सर 200 कोटीचा. आता पूर्ण प्लॅन पण रेडी आहे सर. ऑल्टरनेट जागा पण आपल्याला मिळालेली आहे सर. आम्ही लगेच शिफ्ट पण करू शकतो. तातडीने जर निधी उपलब्ध झाला सर म्हणजे लगेच जिथं आहे तिथे तिथेच करायचंय. येस सर, तिथेच करायचं. अल्टरनेट जागा मिळाली. मिळालेली आहे सर. ठीक आहे. शिफ्ट करण्यासाठी लगेचच सर. निर्णय करा साहेब. हे जर इतकं धोकादायक असेल धोखाधड़ी गंभीर आहे ना. तर हो सर, त्यामुळे या कॉलम meeting तुम्हाला मध्ये मला निर्णय घ्यायला पाहिजे. एकदम पैसे लागणार नाही 200 कोटी. नाही सर, एकदम लागणार नाही ना तुम्ही. नाही हो सर, टप्प्याटप्प्याने कसं तुम्हाला किती वेळा बांधून होणार? 3 वर्षात होईल. 3 वर्षात होईल सर. मग तुम्हाला आता एवढी